सारे शिकूया पुढे जाऊया असा नारा असणाऱ्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ताटातील सकस आहारावर संकट आलंय। राज्यातील हजारो सरकारी शाळांमध्ये गेल्या 4 महिन्यापासून शालेय पोषण आहारासाठी धान्य पोहोचलं नसल्याचा गंभीर आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे। परिणामी विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांवरच उसनवारीनं तांदूळ घेण्याची वेळ आली आहे। त्यामुळे पोषण आहारासाठीचा धान्य पुरवठा कुठे आणि का खोळंबला याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण लाखो रुपयांच्या पोषणावर याचा थेट परिणाम होतोय। पाहुयात या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट। शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला, पण राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य वेळेत पोहोचले नाही। परिणामी विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी शिक्षकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। राज्यभरातील सुमारे 40,000 शाळांमध्ये एप्रिल 2026 नंतर धान्य पुरवठा न झाल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केलाय। आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहार नुकताच 15 जुलैला प्राप्त झालेला आहे। मागचा जो साठा शिल्लक होता तो 15 जूनपासून जी आपली शाळा सुरू झालेली होती तो नियमित त्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोहार दिला जात होता। कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही। एप्रिलचा आमच्याकडे शिल्लक होता साठा, तो साठा शिल्लक असल्यामुळे आम्हाला तशी काही अडचण आलेली नाही। आम्ही नियमित असा शापोहार विद्यार्थ्यांना शिजवून दिलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तर ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे। तिथे महिने उशिराने धान्य पोहोचतंय। तोपर्यंत काही शाळांमधले शिक्षक धान्याचा शिल्लक साठा पुरून वापरत आहेत, तर काही शाळांच्या शिक्षकांनी तांदूळ उसनवारीवर आणून विद्यार्थ्यांचा आहार सुरू ठेवलाय। मात्र डाळी, मसाले आणि इतर साहित्य उधारीवर मिळत नसल्याने आहाराच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। पोषण आहार आमच्याकडे म्हणजे सर्व साहित्य शिल्लक होतं, समजा कडधान्य वगैरे सर्व, आणि जर 1-2 दिवस लेट झाला असता तर आम्हाला उसनवारीची वेळ आली असती, पण मग आम्हाला 15 जुलैला साठा प्राप्त झाला, त्यामुळे मग ती वेळ काही आमच्याकडे आली नाही। शासनानं याच्यात काहीतरी व्यवस्थित असं म्हणजे वेळोवेळी म्हणजे निश्चित अशी वेळ पाहिजे की याच वेळेला बरोबर आवश्यक तेवढा साठा पुरवला जाईल। शासनाचं काय कधी काय होतं, कधी लेट होतं, मग या ज्या इतर अडचणी आहे त्यामुळे आम्हाला खूप ज्या अडचणी येतात समजा शैक्षणिक कामावर तर त्याचा परिणामच होतो, पण इथंही समजा नियोजन आमचं चुकतं सर्व असं। खरं तर शालेय पोषण आहार ही केवळ योजना नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी जोडलेली महत्त्वाची बाब आहे। कारण आजही अनेक विद्यार्थ्यांसाठी शाळेत मिळणारा आहार हाच त्यांच्यासाठी दिवसभरातील पौष्टिक आहार असतो। त्यामुळे धान्य पुरवठ्यातील विलंबाचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत आहे। शिक्षण तज्ज्ञांनी या गंभीर प्रकारावर बोलताना नियोजनाच्या अभावामुळे विलंब झाल्याचं म्हटलं आहे। प्राथमिक शिक्षण विभागाकडून मात्र या प्रकरणावर सारवासारव करण्यात आली आहे। धान्य पुरवठ्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचं सांगत शिक्षण संचालकांनी वेळ मारून नेली आहे। विद्यार्थ्यांच्या पोषणाशी संबंधित असणारी ही सरकारची महत्त्वाची योजना जर शिक्षकांना उसनवारी करून चालवावी लागत असेल तर शिक्षकांनी देशाचे भविष्य घडवायचे की विद्यार्थ्यांच्या पोटाची खळगी भरायची असा प्रश्न पडतो। त्यामुळे सरकारी योजनांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने गरिबांच्या मुलांना सकस आहार देणाऱ्या योजनांवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।